आपण पाहताय महाधुरळा. सांगलीच्या महापौराची त्यांचंही नाव आज निश्चित झालं. विशेष म्हणजे महाधुरळाची 98वी बातमी खरी ठरली. 22 तारखेला आरक्षण जाहीर झालं आणि 10 मिनिटात महाधुरळानं 22 जानेवारी दिवशीच जाहीर केलं होतं की सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी हेच होणार. निरंजन आवटी की धीरज सूर्यवंशी हे सांगताना धीरज सूर्यवंशी हेच पहिले महापौर होणार आणि त्यानंतर निरंजन आवटी यांचा नंबर लागू शकतो. हे 22 तारखेला आरक्षण जाहीर झाल्या 10 मिनिटात महाधुरळानं हा अंदाज दिला होता. 22 जानेवारीला नेमकी काय बातमी दिली होती ते पहा. भाजपचा सांगलीचा महापौर असणार तो सुद्धा आता खुल्या प्रभागातला. सांगलीचं नशीब की पुन्हा एकदा खुलं महापौर पद इथं आहे. अनेक नावं चर्चेत आहेत पण त्या 4 पैकी साधारणतः एका नावावर एकमत होण्याची शक्यता जास्त आहे. ते नाव आहे धीरज सूर्यवंशी, जे दिलीप सूर्यवंशी यांचा पुतण्या आहे. सांगलीतनं निवडून आले नाही तर तब्बल 8 नगरसेवक त्यांनी निवडून आणलेत. आपली ताकद दाखवलेली आहे. याच ताकदीच्या जोरावर त्यांचा दावा आहे आता महापौरपद देण्याचा. याशिवाय काल 3 फेब्रुवारीला स्पष्ट बातमी दिली होती की धीरज सूर्यवंशी हेच सांगलीचे महापौर होणार. 3 फेब्रुवारी म्हणजे काल नेमकी महाधुरळानं काय बातमी दिली होती ते पण पहा. सांगलीचे महापौर असतील धीरज सूर्यवंशी. यांचंच नाव जवळजवळ निश्चित होईल, कारण यापूर्वी धीरज सूर्यवंशी महापौर होता पराभूत झाले. भाजपचेच काही नगरसेवक फुटले, राष्ट्रवादीचा महापौर झाला आणि भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. तो जो जुना इतिहास आहे तो पुसून काढण्यासाठी भाजप आता धीरज सूर्यवंशी यांनाच महापौर करणार हे नक्की आहे. त्यानुसार आज चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांची घोषणा केली आणि धीरज सूर्यवंशी यांचं नाव त्यांनी घोषित केलं. जे आता भाजप आणि राष्ट्रवादी हे दोघं एकत्र असतील. त्यांची युती झालेली आहे आणि राष्ट्रवादीला गजानन मगदूम यांना उपमहापौर पद दिलेलं आहे. जे भाजपचा महापौर आणि उपमहापौर गजानन मगदूम अशी युती झालेली आहे. 39 नगरसेवक भाजपचे निवडून आलेत. फक्त 1 नगरसेवक कमी होता बहुमताला. त्यामुळे शिवसेनेचे 2 नगरसेवक सोबत घेण्याची शक्यता होती, पण काटावर बहुमत घेण्यापेक्षा राष्ट्रवादीचे अधिकाधिक नगरसेवक सोबत घेऊन आता भाजप सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत आपली सत्ता आणणार हे नक्की झालेलं आहे. धीरज सूर्यवंशी यांचा पराभव झाला होता पूर्वी. भाजपच्याच काही नगरसेवकांनी दगाफटका केल्यामुळे हा पराभव झाला होता आणि तो पराभव पुसून काढण्यासाठी धीरज सूर्यवंशी यांनाच उमेदवारी भाजप देणार हे महाधुरळानं यापूर्वीच सांगितलं होतं. त्यानुसार आज चंद्रकांत दादांनी धीरज सूर्यवंशी यांचीच उमेदवारी जाहीर केली आणि महाधुरळाची 98वी बातमी खरी ठरलेली आहे. त्यामुळे ब्रेकिंग न्यूज देण्यात महाधुरळा आघाडीवर आहेच, पण तंतोतंत अंदाज महाधुरळाचे सातत्यानं खरं ठरले. कोल्हापूर महापालिकेतही महापौर रुपाराणी निकमच होणार आणि उपमहापौर अक्षय जरगच होणार. या दोन्ही बातम्या दिल्या होत्या. दोन्ही नावावर भाजप आणि जनसुराजने शिक्कामोर्तब केलं. इचलकरंजीची पण बातमी दिलेली आहे. उद्या या नावावर किंवा आजच सायंकाळी या इचलकरंजीच्या महापौरच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. तोपर्यंत सांगलीची ब्रेकिंग न्यूज आपली खरी ठरलेली आहे. 22 जानेवारीला दिलेली आणि 3 फेब्रुवारीला दिलेली. 22 जानेवारीची बातमी पण दाखवतोय आणि 3 फेब्रुवारीची पण बातमी दाखवतोय. त्यामुळं महाधुरळा हे ब्रेकिंग न्यूजचा बादशाह आहे. तंतोतंत अंदाज खरा ज्या महाधुरळाचा ठरतोय त्या महाधुरळाची लोकप्रियता निश्चित वाढत आहे. आपल्याला अशाच ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.